हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, एक महत्वाचा, गंभीर आणि विशेषतः आपल्याला आवडणारा विषय मी या ठिकाणी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या बीड जिल्ह्याच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या नेत्या पंकजाताई मुंडे या आता मैदानात येत आहेत आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या चाहत्यांची त्या भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे DS न्यूज चॅनलने यापूर्वी 2 बातम्या दाखवल्या होत्या. एक म्हणजे बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात घडामोडी घडत असताना पंकजाताई मुंडे नेमक्या कुठे आहेत हा एक मुद्दा आपण उपस्थित केला होता आणि त्यानंतर पंकजाताई मुंडे यांच्याकडून एक व्हिडिओ प्रकाशित झाला होता, तो DS न्यूजला मिळाला होता, तोही आपण दाखवला. पंकजाताई मुंडे यांनी भावनिक आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या चाहत्यांना केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी अडचणीत आहे, मी संकटात आहे, यावेळी मला मदतीला कोणी नाही, परंतु मी वकील आणि CNचा सल्ला घेते, लवकरच मी तुमच्या भेटीला येईल. आतुर झालेल्या सर्व चाहत्यांना मी या ठिकाणून सोशल मीडियावरून संपर्क करते. ही दोन्ही घटना आपण दाखवल्यानंतर आता मात्र पंकजाताई मुंडे यांनी जो 2 महिन्याचा राजकीय ब्रेक घेतला होता त्यातून त्या बाहेर पडतायत आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्या महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहेत. मित्रांनो, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि विशेषतः प्रत्येक राजकीय पक्ष आणि संघटनेचं सुद्धा लक्ष पंकजाताईंच्या दौऱ्याकडे लागलेलं आहे. त्याचे अनेक कारण आहेत. त्याचं कारण असं आहे की पंकजाताईंचा हा दौरा जो सप्टेंबर मध्ये होतोय हा अराजकीय आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही राजकीय दौरा नसेल असं त्यांनी जाहीर केलंय. माझ्या माहितीप्रमाणे आणि आपल्या माहितीप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी हा पहिलाच दौरा अराजकीय जाहीर केलेला आहे, म्हणजेच यात कुठलंही राजकारण केलं जाणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. मित्रांनो, हा दौरा नेमका आहे कशासाठी, तर आपल्याला असं समजतंय किंवा सांगण्यात आलंय की पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि यावेळेस मात्र त्या देवदर्शन करणार आहेत. पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या देवांचं दर्शन आणि आशीर्वाद घेणार आहेत. विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे यांचा हा दौरा संभाजीनगर इथून सुरू होणार आहे, तो नंतर अहमदनगर इथं जाणार आहे, सातारा जाणार आहे, कोल्हापूरला जाणार आहे आणि त्यानंतर तो बीड जिल्ह्यात सुद्धा येणार आहे. मित्रांनो, विशेष या दौऱ्याला नाव जे देण्यात आले ते म्हणजे शिवशक्ती. शिवशक्ती हे नाव घेतलं की मला माहिती आपल्या सुद्धा भवाया निश्चितपणे उंचावलेल्या आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती, राजकीय घडामोडी घडतायत आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या म्हणजे पंकजाताई मुंडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आहेत आणि हाच गट भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महाराष्ट्रात सत्तेत येऊन बसलेला आहे. हे पंकजाताई मुंडे यांना पटलेलं नाही, त्यांच्यासोबत अनेक भाजपच्या नेत्यांना सुद्धा हे पटलेलं नाही. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकनाथराव शिंदे यांना सोबत घेण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं आपले मित्र पक्ष गमावलेले, जे की गोपीनाथराव मुंडे यांनी जमा केले होते आणि पंकजाताई मुंडे यांनी सांभाळले होते. असे कोणते मित्र पक्ष होते, तर एक होता महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाजवादी पक्ष, समाज पार्टी, त्यासोबत राजू शेट्टी यांचाही पक्ष त्यांनी आपल्या सोबत घेतलेला होता. परंतु आज राजू शेट्टींचा पक्ष बाजूला पडलेला आहे आणि त्यासोबतच महादेव जानकर हे सुद्धा भारतीय जनता पार्टीपासून बाजूला गेलेले. मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांची भूमिका काय राहील याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्याचं कारण आहे की राजकारणातल्या घडामोडीमध्ये पंकजाताईंना खूप त्रास होतोय, कारण त्यांना विधान परिषद मिळालेली नाही, त्यांना मंत्रिपदही मिळालेलं नाही आणि विशेषतः पक्षामध्ये त्यांना महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी काम करण्याची संधी मिळते, परंतु राज्यात त्यांना संधी दिली जात नाही. हे त्यांची खंत आहे आणि हीच त्यांच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची सुद्धा खंत आहे. अशा स्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जावं अशी कार्यकर्ते त्या ठिकाणी सातत्यानं मागणी करतायत आणि कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या चाहत्यांचं मत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजाताई आपल्यावर अन्याय होतो, या पुढच्या काळात सुद्धा अन्याय होणार आहे, आपल्याला हवी ती संधी मिळणार नाही. ती संधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या सोबत जर आपण गेलात तर ती संधी आपल्याला मिळेल. आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलंय की पंकजाताईंचं आमच्याकडे स्वागत आहे, त्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे महत्वाचं पद हे दिलं जाईल असं सुद्धा सातत्यानं सांगण्यात येत होतं. आणि मित्रांनो, आता पंकजाताई मुंडे यांचा दौरा निघतोय, तोही अराजकीय निघतोय आणि त्याचं नाव येत आहे शिवशक्ती. वास्तविक पाहता इथं जरी ते सांगत असल्या की शिव म्हणजे महादेव आणि शक्ती म्हणजे देवीची शक्ती, असं ते दोघांचं रूप त्या ठिकाणी आम्ही घालतोय, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि पंकजाताईंच्या चाहत्यामध्ये एक वेगळीच चर्चा आहे आणि ती चर्चा अशी आहे की शिव म्हणजे शिवसेना आणि शक्ती म्हणजे पंकजाताई मुंडे यांची महिला शक्ती. म्हणजेच पंकजाताईंना रणरागिणीच्या स्वरूपात पाहिलं जातं, एक शक्तीस्थळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि मतदारामध्ये
एक वातावरण निर्माण झालं. ज्यावेळेस पंकजाताई मुंडे ह्या दौरा करणार हे समजलं आणि शिवशक्ती दौरा करणार असंही त्याला नाव देण्यात आलं, त्याच वेळेस आपल्या DS न्यूजला अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या. आपणही अनेकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांच्या चाहत्याकडून एकच आपल्याला ऐकायला मिळालं की पंकजाताई मुंडे यांचा शिवशक्ती दौरा म्हणजेच शिवसेनेला शक्ती देणारा दौरा असा कदाचित असेल असं महाराष्ट्रामध्ये बोललं जात आहे. मित्रांनो, जर असं झालं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक वादळ येत आहे आणि हे वादळ जर आलं तर भारतीय जनता पार्टीचं होश उडवणारं हे वादळ असेल. आजच पंकजाताई मुंडे यांनी ज्यावेळेस आपला दौरा जाहीर केला आणि तो शिवशक्ती नावानं अराजकीय दौरा जाहीर केला, त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीचे होश उडालेले. भाजपचे अनेक नेते असतील, त्यांच्या सुद्धा पायाखालची वाळू घसरलेली आहे. कारण पंकजाताई मुंडे कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतील हे सांगणं कदाचित कोणालाही जमणार नाही अशी स्थिती आज दिसते. मित्रांनो, ज्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही बीड जिल्ह्यामध्ये प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, पंकजाताई यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार देणार नाही, कारण ते आमच्या भगिनी आहेत, ते आमच्या बहिणी समान आहेत. आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पंकजाताई मुंडे यांच्या कुटुंबाविषयी आपलं प्रेम दाखवलं, त्यांना आपलं भगिनी मानलं. जर अशा परिस्थितीत त्यांचा पडता काळ असेल किंवा त्यांना त्रास होत असेल, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांना सुद्धा अनेक त्रास होत आहेत, त्यांच्या सुद्धा पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. त्या दोन शक्ती जर एकत्र आल्या तर महाराष्ट्रामध्ये मोठा भूकंप होईल आणि यालाच म्हणता येईल शिव आणि शक्ती हे जर मिलाप झाला तर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल आणि सत्ता कुणाची येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, कारण आपण जाणते आहात. मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांचा धार्मिक दौरा हा जरी सुरू होत असला तरी त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, चाहत्यांशी संवाद साधणार आहेत, फक्त राजकीय भाषण करणार नाही असं त्या मानतायत. परंतु सामाजिक आणि राजकीय भाषण काही वेगळं नसतं, कारण समाजाच्या सेवेचा वसा घेतलेल्या माणसानं समाजाच्या हिताचं बोलणं म्हणजेच त्याला राजकारण सुद्धा म्हटलं जातं. पंकजाताईंचा दौरा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तो कसा होईल आणि काय पद्धतीने त्या स्टेटमेंट करतील, त्यांच्या या दौऱ्यात कोण कोण असेल हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, आपल्याला हेही समजतंय की आता सप्टेंबरमध्ये जरी दौरा सुरू होत असला तर लवकरच आता त्या ठिकाणी दसरा येतोय आणि या दसऱ्यापर्यंत त्यांचा 2 महिन्याचा हा दौरा असणार आहे. आणि 2 महिन्याच्या दौऱ्यामध्ये दसरा मेळावा हा पंकजाताई मुंडे यांचा महाराष्ट्र आणि देशामध्ये चर्चेला जातो, तो गाजला जातो. कारण लाखोंचा जनसमुदाय महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पंकजाताई मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. पंकजाताई मुंडे दसऱ्याचा जो मेळावा घेणार आहे, या दसरा मेळाव्याला ज्यावेळेस त्या सांगता करतील आपल्या शिवशक्ती दौऱ्याची, त्यावेळेस त्या काय घोषणा करतील, काय बोलतील हे ऐकण्यासारखं आणि पाहण्यासारखं असेल. मित्रांनो, आपल्याला हेही समजतंय की ज्यावेळेस त्या अराजकीय दौरा करतायत त्याआधी कार्यक्रम सुद्धा त्या अराजकीय घेतील आणि अराजकीय जर कार्यक्रम घेतला तर या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात जर त्यांनी निमंत्रण दिलं तर. आणि अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आज तरी चर्चेला जाते. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा पंकजाताईंच्या मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहेत, कारण त्यांना धनंजय मुंडे यांचा वचपा करायचा आहे. त्यावेळेस ते पंकजा मुंडे यांना बळ देण्यासाठी किंवा बबन गीते यांच्या माध्यमातून ताकद लावण्यासाठी काम करतायत. ते सुद्धा या दसरा मेळाव्याला अराजकीय असल्यामुळं उपस्थित राहतील का हे सुद्धा बघण्याचं गरज आहे. मित्रांनो, हा विषय, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा, गांभीर्याचा आणि येणाऱ्या काळातल्या राजकीय पटलावर घडणाऱ्या घडामोडींचा असल्यानं मला महत्वाचं वाटलं, मी आपल्यासोबत शेअर केला. माझं मतही मी व्यक्त केलं. मित्रांनो, याबाबत तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावातले तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्ही प्रतिनिधी आहात. तुमचं मत संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमचं मत अत्यंत अभ्यासू चिकित्सक आणि राजकीय विश्लेषकाप्रमाणे असतं, ते आमच्यासाठी सुद्धा दिशादर्शक आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण लाईक आणि कॉमेंट जरूर करा. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.